आपण बघतो स्वयंभू पाषाण असा हे मांडेश्वर मंदिर वाड्यातलं की हे देखील महादेवाचं एक रूप असा। तर मानकऱ्यांचं मान असं दिलं जातं सगळं। बोलत होते की माहेर वसनीच म्हणजेच गावातून बाहेर लग्न झाल्यानंतर मग जातात ते सासरे, पण मग त्यांचं जे मूळ घर आहे माहेर, तर ह्या माहेरी येतात तर मग ओटी भरण्यासाठी येतात। तर मग आपण जे बोलला होता ना त्याच्यात मानकरी होते परब, म्हणजेच ही जी पूर्वसत्ता असतात त्यातले जे मानकरी असतात ते थैसर उभे असतात, तेवाले जे मानकरी असतात ते उभे असतात बरं ते असतात। आणि जेव्हा ओटी भरू काही माहेर वसनी येतात जी दुसरी राठी असा म्हणजेच पूर्वसत्ता असणारी जी राठी असा, तर पूर्वसत्ता नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो झालं असा की बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्यातलंच एक वेगळी भाग म्हणजेच आपण इला असा वाड्यात। बरं वाड्यात अशीच नाही इलं तर वाड्यात श्री पावनाई देवी जी माहेर वसनीसाठी आली असा, म्हणजे माहेर वसीन म्हणून जी आली असा परती, तर मग ती 3 वर्षानंतर इली असा आणि आज योग असा। तर ह्या संदर्भात आपण हैसरीला असा ही एक वेगळी प्रथा असा। जर ह्या प्रथेमध्ये आपल्याला हेच बघून मिळाल की आधी काय चालला होता आत्ता काय चालला, तर मग ह्या गोष्टी आपल्यापर्यंत येण्या गरजेचं। सोबतच कसा की ह्या गावात अजून एक नवीन प्रथा असा, प्रथा बोलण्यापेक्षा एक नवीन गोष्ट ही असा की ह्या गावात 2 राठी असत। एक राठी जी असा ती राजसत्ता पूर्वसत्ता आणि दुसरी जी असा ती राजसत्ता। तर मग ह्यात जी पूर्वसत्ता आणि राजसत्ता असा ना ही वेगवेगळी असा। यात राजसत्ता जी होती पूर्वसत्ता जी होती ती पूर्वसत्ता असणारी राठी जी आहे ना ती असा परब 5 मानकरी ही पहिली राठी म्हणजेच पूर्वसत्ता, आणि राजसत्ता जी असा ना ती असा तावडे। तर हे 2 मानकरी म्हणजे 2 राठी असत आणि ह्यो कार्यक्रम मोठ्या थाटामाटात हे साजरा होता। तर मग ह्यो साजरा होणारा कार्यक्रम तुमच्यापर्यंत आणण्याचा ह्यो प्रयत्न होतो। जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि हो माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करायचो असाल तर कोकणासाठी काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। तर मित्रांनो चला आणि आपण ह्या उत्सवात सामील होऊया आणि ही प्रथा काय आहे ना ती अनुभवूया। चला तर समोर आपण जे बघतो ते खामकाठी असतात सगळे आणि हे समोरचं मंदिराचं गाभार असं ज्याप्रमाणे बघतो तर मग सुशोभीकरण करण्यात आलं असं खूपच छान प्रकारे असा। आणि समोर आता नवस फेडण्याचं काम चालू असा। चल आतमध्ये जाऊन बघूया आपण कसं नवस फेडतात। आपण बघतो स्वयंभू पाषाण असा हे मांडेश्वर मंदिर वाड्यातलं। आणि आता सध्या आपण जर बघितलं तर मग समजा ज्याप्रमाणे ह्याची मांडणी असं ना तर ह्या मांडणीप्रमाणे हे स्पष्ट असं दिसून येतात की हे देखील महादेवाचं एक रूप असा। ओम या ओमला भरपूर महत्त्व असा ह्या हिंदू धर्मात, म्हणजेच आपल्या हिंदू धर्मात। त्याच्याप्रमाणे असं जर बोललं जातं तर ओमकार म्हणजेच एक खरोखर खूप एक नाळ जोडली जातात त्या ओमच्या रूपात। आणि हे
आपली जी घराणी असत ना ती थेट आपल्या देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. म्हणजेच एक तार असं देखील होतं की ह्या दोघांमधला हे माध्यम असतं. बरेच तपस्वी साधना करताना या ओमचा उच्चार करायचे आणि ही शांती, मनशांती हा ओम. हैसर जर बघता तर मग आपल्याला समजत की हैसर मानकऱ्यांचे मान जे होतं तर मग ते ठेवण्यात येतात. त्याच्यासोबत कसं असतं की त्यांचे वस्त्र, टोपी आणि श्रीफळ म्हणजेच नारळ. तर मानकऱ्यांचं मान असं दिलं जातं. हे बघा सगळ्यात पहिले आणि वस्त्र हे सगळ्यांना दिलं जातं. आणि आता पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया आपण. आता अवतार वाढूचे असते ते बघू जाऊया आपण कसे असतात. नवीन जी वस्त्र होती ना देवी दिले तर मग ते घडी मोडू घेतल्याने आणि आता घडी मोडू घेतल्यानंतर मग खांब काटे जे ना त्यांना हे पुन्हा बांधूचे येणार. तर मग हेच असत ह्या ज्या वेगवेगळ्या रीती परंपरा ज्या असत ना ते वर्षानुवर्ष लागत दिलेले आहेत. या मंदिरात नाही बोललो तरी एकूण 150 वर्षाहून जास्तची परंपरा असा आणि त्याच्या आधी किती वर्ष जुना आहे ना याची कोणाकच माहिती नसतं. तर साधारणतः सर्वसाधारण आपल्या मानण्याप्रमाणे 150 वर्षाचा इतिहास असा आहे या गोष्टीका ह्या हैसरला देवेश्वरांचा. आणि मांडेश्वरचं मंदिर असं आहे वाड्यात. ज्या वेळेस घडी मोडतात ना तर मग त्या पण प्रत्येक गोष्टीसाठी काही ना काही रीत रिवाज आणि परंपरा ठेवलेल्या असतात. आणि त्याच्याचप्रमाणे आता हे बघा ही साडी जेव्हा घडी मोडल्याने त्याच्यानंतर आता ती रशीवरती ठेवून ही साडी अशा प्रकारे घडी घातली जातात. मग नंतर जी खामकाठी असा त्या खामकाठी ही साडी नेसवली जाणार असा. तर ह्या अशाच ह्या सगळ्या परंपरेच्या गोष्टी असतात आणि ह्या आपल्यापर्यंत बखूबी हे घेऊन येतात.
हे नवीन जे आत्ताची पिढी असताना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमच्या माध्यमातून होतं. यासाठीच आमचा प्रयत्न चाललो असा आणि हे का यश तुमच्याकडून मिळणार. शिवकळा असत, शिवकळा म्हणजेच अवसार आणि सोबतच त्याच्या ह्या खामकाट्या असत, ह्या खामकाट्या असत आणि ह्या ज्या आहेत ना ह्या पारंपरिक म्हणजे बऱ्याच वर्षाची परंपरा असा, ह्या पांडवकालीन इतिहास लागलेलो असा ह्या सगळ्या मंदिरांका, या कोकणातल्या मंदिरांची हीच एक चांगली गोष्ट असा की ही आत्ताच्या पिढीपर्यंत हे आणण्याचं काम करतो. यांनी पण हे वारसा पुढे घेण्याचं कारण आहे, कारण ह्या वारसा किंवा हे ज्या गोष्टी आहेत, ह्या परंपरा आहेत, ह्या संस्कृतीचा भाग म्हणून ज्या कोकणात आत्तापर्यंत राखल्या जातात, जोपासल्या जातात, त्या पुढे ह्या नवीन आत्ताच्या पिढीने घेणं गरजेचं आहे. अजून आपण बघतो तर मंदिराच्या बाहेर आहे ना हैसर सगळ्या ओटी भरण्यासाठी वाट बघतायत. तर ह्यांना एक मिनिट, तर ह्या ओटी भरण्यासाठी जी वाट बघतायत ना, तर मग माहेर वसनी बोलतो आपण. तर अवसार झाल्यानंतर मग कसं असतं की माहेर वसनी हे ओटी वगैरे भरतात. ह्या साईड एक गोष्ट बघा, एक गोष्ट जी असता ना ती असा वेगळी. तर मग ह्या गावी हैसर, आता आपण जैसर असाव थंयसर परब आणि तावडे. तर जसं बोलत होतं की परब आणि तावडे असे दोन राठी असत या गावात आणि हे आपल्या खय मानकरी या बाजूक आणि त्या बाजूक दिसण्याचं कारण असते. तर मग हे दोन्ही साईडचे मानकरी हैसर घेऊन येणारे जे माहेर वसनी ओटे भरूक येतात ना त्यांची गारणं ही देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. त्यांची गारणे हीच त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम असतं. तर हे अवसार आणि खामकाट्या हे आता तुम्हाला ह्याच्या समोर दिसत, सोबतच ओट्या भरण्याचं काम चालू असा, म्हणजेच ओट्या भरण्याची प्रथा चालू असा. ही प्रथा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. माहेर वसनी किती लांब असू दे तरी त्यांच्या
खना नारळाची ही जी ओटी असा ना ही हाईपर्यंत येता घेऊन हेच मुंबईत आपले बसलेले चाकरमानी असतील ते देखील ह्या कार्यांका हयसर येतात। ही कार्या अशी सोडली जात नाही, कारण मग ही न चुकवता येणारी आपली हीच मंडळी कोकणातली चाकरमानी आपल्याक आज ह्या कार्यक्रमात सहभाग घेताना दिसता मोठ्या प्रमाणात। जसं बोलत होते की माहेर वसनीच म्हणजेच गावातून बाहेर लग्न झाल्यानंतर मग जातात ते सासरे, पण मग त्यांचं जे मूळ घर आहे माहेर, तर ह्या माहेरी येतात तर मग ओटी भरण्यासाठी येतात। आणि ह्या ओटी भरून आलेल्या आजच्या ह्या सगळ्या माहेर वसनी भरपूर प्रमाणात आज दिसते, कारण मग ह्योच उत्सव असता की ह्या उत्सवात त्यांचे पूर्ण झालेले नवस आणि ओट्या भरूचा वेळ मिळता। नाहीतर मग हे सगळे आपापल्या कामात एवढे व्यस्त असतात की मग हे आपल्याला दिसणार नाही। जरा मंदिरात आतल्या साईडला बघूया, बाहेरच्या बाजू हैसर ह्या निशाण्या ठेवल्यात। खूपच छान अशा प्रकारे हे आशीर्वाद पण घेतला जातात। ओटी भरून केलेल्या ह्याच माहेर वसनीची आता कशी ओटी भरून घेतली जातात ती आपण बघूया। तर मित्रांनो झालं कसं की संध्याकाळ होत आली, माहेर वसनी जे आपण बोलतो ना, मुलींची लग्न झाली की मुली दुसऱ्या गावी जातात आणि मग त्यांचं जो स्वतःचं गाव असतं त्या गावी येतात, म्हणजे स्वतःच्या मायराक येतात। आता मायराक येण्याचा जे निमित्त होता ते होता ओटी भरणे। तर मग हे ओटी भरू आत्तापर्यंत संध्याकाळ झाली आणि आता देवी परतीच्या प्रवासात जाणार असा, म्हणजेच देवी स्वतः जी पावनाई देवी श्री पावनाई देवी जी स्वतः माहेर वसीन म्हणून गेली होती मांडेश्वराच्या मंदिरात। श्रीदेव मांडेश्वर हे वाड्यातला देव असतात, तर मग त्या मंदिरात जी गेली होती ती आता स्वतः परतीच्या प्रवासात जातानाचा, म्हणजेच मायरा केली होती ती जातली आता पुन्हा परत। तर मग हे प्रवास आता चालू होईल, तर हे बघूया कसं होणार होतं। चला एकदा आपण मंदिरात पुन्हा जाऊया आणि मंदिरात जाऊन मग हे बघूया कसं होणार होतं। अजूनपर्यंत माहेर वस्तींच्या वटी भरूची काम चालत ते अजूनपर्यंत असं। तर मग जे ओटी भरण्याचं अजूनपर्यंत चालू असतं ना, तर मग ह्यात आता आपण हैसर बघूया की अजून किती नंबराक असत ते नंबर। पण मग आता ठेवलेलं आहे त्यापैकी तुमचं काय नाव? संगीता गाव हां अच्छा। आणि ओटी भरूक आता हैसर ना, म्हणजे राहिलेलं आहे। आणि नाव सांगा आता। हां संजय नारायण केसरकर। केसरकर, तर केसरकर असत हैसर आणि यांची ओटी भरूची असं। आणखी तुमचा केसरकर, हे पण केसरकरच आहे, हे तर विराची मम्मी असत। चला तर हे रवलेले असत। आता हे झाले की हैसरला ओटी भरूचा कार्यक्रम संपतलो आणि जी देवी परतीच्या प्रवासात जाणार आहे ना, ती परतीच्या प्रवासात देवीचा प्रवास चालू होतो। तर मग चला बघूया आणि ह्यो प्रवास कसं होता तो पुढे जाऊया आपण। चला तर माहेर वसनींचा जो ओटी भरूचा कार्यक्रम आहे ना तो अजूनपर्यंत चाललो असा। आणि हैसर मिळावं बघा, हैसर सगळे कामकाठी समोर असत, त्याच्यात मग 2 राटी असत, परब असत म्हणजेच पूर्व सत्ता आणि तावडे असत म्हणजेच राज सत्ता।
तर मग ह्या दोन्ही राट्या हैसर मग अजूनपर्यंत मिळावा कसं सुरुवात बघूया आणि मग ओटी भरूचा कार्यक्रम कसा चालता ना तो आपण बघूया. तर मग ही ओटी भरूचा कार्यक्रम असं चालू आहे. अशा प्रकारे ही ओटी भरली जातात खाना नारळांनी. तर मग ही आता ओटी भरणं चालू असतं जाऊन बघशा. आणि आता ओटे भरूचा कार्यक्रम संपलो असत तर सगळ्या झाल्या असत हे ओट्या भरून आणि आता देवीच्या भरतीचा प्रवास चालू आहे. बघूया हे प्रवास कसं असतो. चला. तर मग आपण जे बोलला होता ना त्याच्यात मानकरी होते परब असत आणि ते या काठींसोबत उभे असतात आणि जे नवस किंवा राज सत्तेवाले जे मानकरी असतात ना ते उभे असतात. बरं ते असतात आणि जेव्हा ओटे भरू काही मारे वसनी येतात त्यांचा जर गाराणा असताना त्या गाराणा ह्या मेळाव्यात ते पुढे करतात. म्हणजे एक माध्यम म्हणून ते हैसर उपस्थित असत. तर मग याचप्रमाणे आपण पुढे बघूया. अजून जाऊचं असं कारण पूर्वसत्ता ही अजून एक राठी असा त्या राठीकडे पण आपण जाऊया. तर मग आपण जे बोललो तसंच जी दुसरी राठी असा म्हणजेच पूर्वसत्ता असणारी जी राठी असा तर पूर्वसत्ता ही धर्माची परब असत ते पूर्वसत्ता. तर त्यांची जी खामकाठी असतात त्या काठींसोबत ते उभे असत आणि हे मानकरी असत. तर हे मानकरी हय उभे असण्याचं कारण काय तर मग जे काय पहिले पूर्वसत्ता असणारे पहिले जे परब असत ना ते मानकरी असत. तर मग होता काय की हय नवस किंवा जे ओटी भरूक येतात माहेर वसणे त्यांचं जे गाराणं असतात त्या आपल्या मेळाव्यात सादर केलं जातं. पण मग त्याचं माध्यम म्हणून हे मानकरी हैसर उपस्थित असतात आणि ते त्यांचं काम म्हणजे हे माध्यमाचं काम हे एवढ्या चांगल्या प्रकारे चांगल्या रीतीने काही सादर असतात की मग ह्या गोष्टींसाठी खरोखर हॅट्स ऑफ. कारण ह्या आपल्या संस्कृती असतात जपण्याचं काम त्यांनी केलं नाही. असा एकच फक्त हे की आज नवीन पुढच्या पिढीपर्यंत हे जाण्याचं गरजेचं आहे आणि त्यांना पण हे शिकण्याचं गरजेचं आहे. तर मग हे तुमच्या माध्यमातून जाईल एवढी तर गॅरंटी असा म्हणजे शाश्वती असा. बरं धन्यवाद. चला पुढे जाऊया आपण. तर मग आपण हैसर बघता पाटी लिहिली असत पुन्हा कारण मग आता नवस ओटी भरून झाले हैसर ना आणि परब हे पूर्वसत्तेतले मानकरी असत. तर हे मानकरी आता म्हणजे त्यांची जी खामकाठी वगैरे आहेत ना तर मग ते सगळ्यात पहिले निघतील. पहिलो मान त्यांचो असता आणि नंतर मग जो मान असा तो तावडींचो असतो. तर मग हे असे आता हैसरना निघतलेच म्हणजेच देवीच्या परतीचा प्रवास हैसरना सुरुवात होतो आणि तो प्रवास कसो असता तो आपण बघूया. चला. गावी जेव्हा आपण बोलतो गावी आमचे काही कामं असत चाकरमानी सुट्टी काढूसाठी सांगतात तर खरा पण मग लोकांचा विश्वास बसतो काय गोष्टींवर की काय नक्की कामं असतात आणि ह्यासाठी कोकणातली लोक हे सुट्ट्या काढून गावी जातात. तर मग हे उत्सव हे आमचे पारंपरिक काही उत्सव असतात आणि ते हजेरी लावणं ही गरजेची असतात आणि ही बंधनकारक पण असतात बऱ्याच गोष्टी. तर मग ह्याच गोष्टींसाठी आमका सुट्टीची गरज लागता. हे आवर्जून सांगणं असा जे लोक काही कामं करतात प्रायव्हेट कंपनीमध्ये आणि त्यांना सुट्टी काढूची असतात तर मग त्यावेळेस त्यांना सुट्टी मिळत नाही. तर मग एक रिक्वेस्ट असा की हे व्हिडिओ दाखवा आणि त्यांना बऱ्यापैकी समजात की बाबा सुट्टी काय ह्याच्या कारणासाठी हवी असतात.
प्रवासात म्हणजेच पहिलीच राठी जी परब म्हणजेच पूर्वसत्ता असा ती ते परतीच्या प्रवासात लागली आणि ते काय गोयटच्या बाहेरचं थंयसर आता आपण पुन्हा रिटर्न चाललो आणि मग रात सत्ता जी आहे ना म्हणजेच दुसरी राठी जी तावडे तर तेंका आपण घेऊक चाललो. चल
जाऊ दे. पाठ घेऊन जाणारा माणूस मागे राहिलो.
मित्रांनो, देवी आपल्या मूळ स्थानी आली, मूळ जागी आली, म्हणजेच परतली. तर मग आता देवी होय मूळ जागेवर गेल्यानंतर मग हैसरला हे कार्यक्रम समाप्त होता. म्हणूनच मग आता हैसर व्हिडिओ संपवत आहे म्हणून मग आपला रोजचा सांगणार, रोजचा मागणार आणि रोजचा करणार. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि हो, मग जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूच असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घेवा. बाय बाय.